सर्वसाधारणपणे चर्चाही झाली 5 वर्षामध्ये कोणाकोणाला काय काय मिळू शकतं, पॉसिबिलिटी काय काय आहे याचा असणारा एक चार्ट आम्ही केला होता प्रत्येक वर्षी. आणि येत्या 5 वर्षामध्ये काय काय आहे की 42 जण एकत्र राहिले, तो काही जणांकडे देण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती चर्चाही होतात. बाळासाहेब, तुमच्यासोबत जे लोक आहेत त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आहेत, त्यांच्याबद्दल खूप मोठी संदिग्धता आहे. त्यांनी भाजप तिथे आमच्याबद्दल सुद्धा संदिग्धता आहे त्याच्यामुळे असं हे मी एक राजकारणाचा भाग म्हणून मानतो की विरोधक जे आहे ते नेहमीच कुरघोडी करण्याच्या दृष्टिकोनातून बातम्या सोडत असतात, पुढ्या सोडत असतात. त्याच्यामुळे इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम असं मी त्या ठिकाणी मानतो. काल जी बैठक झाली म्हणजे वेगवेगळ्या पक्षाची जर असली तर काही बॉन्डिंग वेगळं दिसलं, तर काल जी चर्चा झाली, आज दिवसभरात जी चर्चा झाली, तुम्ही सर्व एकत्र राहाल हे इथपर्यंत लोकांचा मॅन्डेट जो आहे तो आम्ही असं सांगितलं की BJPच्या विरोधातला मॅन्डेट आहे आणि BJPच्या विरोधातला मॅन्डेट असल्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपण तो मॅन्डेटचं रिस्पेक्ट केला पाहिजे, इज्जत ठेवली पाहिजे आणि त्या प्रमाणात आपण असणारं आपलं राजकीय चारित्र्य जे आहे ते आपण ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे या राहणार आहे. आम्ही असं व्हेरी क्लिअर आहोत की BJPला असं वाटतं की आम्ही त्यांच्याबरोबर यावं, तर त्यांनी ताबडतोब RSSला रजिस्ट्रेशन करून घ्यावं, नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात. काँग्रेससोबत तुम्ही जाणार होते, त्या चर्चेचा काय झालं सध्या? ती काँग्रेसवर जाण्याच्या चर्चेबरोबर पॉझिटिव्ह आहे ना. आमच्याकडे 42 आहेत. सत्ता स्थापनेसाठी जो मॅजिक फिगर लागतो तो मॅजिक फिगर आहे ना आमच्याकडे 42चा. काँग्रेसच्या आमदारांचं म्हणणं आहे की कोर्टात तुमचा चेंडू आहे, तुम्ही निर्णय घ्याल ते होणार. हो, म्हणून तुम्ही म्हणाल मग की आम्ही असताना महापौर करू, स्टँडिंग कमिटी करू आणि शहरातल्या लोकांना असताना दिलासा देऊ की जो इल्लिगल टॅक्स वाढ केलेली आहे तिला रद्द करून शासन निर्णयाप्रमाणे जे टॅक्स परमिसेबल आहे तेवढाच लोकांकडून आम्ही वसूल करू. सूत्र जे ठरलं जागा वाटपाचं, सत्ता वाटपाचं, ते काय ठरलेलं आहे? ते एक 2 गोष्टी आम्ही असं की एक कटोरा थिअरी आणि एक इक्वालिटी म्हणजे बराबरकी थिअरी. म्हटलं आपण एकत्र येणार आहोत, त्यांनी इक्वालिटीचं प्रिन्सिपल मान्य केलं पाहिजे सगळ्या ह्याच्यामध्ये. ज्याची जेवढी स्ट्रेंथ आहे त्याचा रेशिओ आपण असणारा काढू आणि त्या रेशिओप्रमाणे प्रत्येकाला त्याचा पदामध्ये, बजेटमध्ये आणि राज्य शासनाकडून येणारा निधी जो आहे त्याच्यामधलं पर्सेंटेज हा त्याचा अधिकार म्हणून राहतो. त्याला कटोरा घेऊन फिरण्याची काहीही गरज नाही. तो लहान पक्ष असेल किंवा मोठा पक्ष असेल, त्याला प्रत्येकाला आपला शेअर हे लक्षात येऊ शकतो आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं की कटोरा संस्कृती वर्सेस बरोबरची संस्कृती. संदर्भातला
सध्या काय स्टेटस आहे? सध्याचं स्टेटस हे मुंबईवरती डिपेंडेबल आहे. मुंबईमध्ये काय होणार, त्यानंतर उरलेल्या महानगरपालिकेमधले समीकरणं बदलत जातील अशी परिस्थिती आहे. आणि दुसरं असं आहे की जोपर्यंत तारखा लागत नाही तोपर्यंत खायदोसाचा कार्यक्रम चालू आहे. तेव्हा त्या खायदोसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही काही इंटरफिअर्स करायला मागत नाही. तो चालू द्यावा. फक्त मी खायदोसमध्ये एवढंच सांगणार आहे की जाफरानी बिर्याणी ही इन्क्लूड करून घ्या. मला संदर्भात काही ठरलं आहे का? मग 42 जर असेल तुमच्याकडे तर? नाही, माझ्या अंदाजानं आम्ही असं ज्याला हे म्हणतोय सध्या तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या आघाड्या पहिल्यांदा रजिस्टर करावं आणि आपापल्या आघाड्या रजिस्टर केल्यानंतर मग त्या आघाड्यांचं मर्जर जे आहे ते आपण असं वेगळं केलं पाहिजे. हा प्रस्ताव त्या ठिकाणी आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण की शिवसेनेने अगोदर चर्चा सुरुवात होण्याच्या अगोदरच त्यांचं रजिस्ट्रेशन वेगळा गट म्हणून केलेलं आहे. सत्ता आपण जाहीर करणार आहोत आणि ज्या दिवशी नोटिफिकेशन निघेल त्या नोटिफिकेशनच्या 48 तासामध्ये आम्ही जे काही ठरवलेलं आहे 5 वर्षाचा, तो पूर्ण 5 वर्षाचा आराखडा आम्ही मांडलेला आहे. महापौर कोणाचा असणार ती त्या आराखड्यामध्ये येऊन जाईल. सध्या चर्चेत काही झालं नाही का त्या संदर्भात? चर्चेच्या ह्याच्यामधला असं जरी त्याचा आराखडा आणि सह्या झाल्या की ते कन्फर्म्ड असतात तेव्हा जाहीर केलेलं अधिक चांगलं असतं.